नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एसएससी कडनं खूप साऱ्या जाहिराती येत असतात. त्यातली एक महत्वाची जाहिरात येणार आहे ऑगस्ट मध्ये. एसएससी जीडी, ज्याला आपण जनरल ड्युटी म्हणतो, एक्झामसाठी तुम्ही जर तयारी करत असाल किंवा ह्या एक्झामची वाट तुम्ही जर बघत असाल तर ही जाहिरात येणार आहे ऑगस्ट 2024 मध्ये. तयारी करत असताना ह्या एक्झामची आत्तापासून तयारी करायला पाहिजे का? नवीन विद्यार्थ्यांनी आत्तापासून काय वाचलं पाहिजे? जे विद्यार्थी आहे ते विद्यार्थ्यांनी पात्रता त्या विद्यार्थ्यांची काय असावी लागेल ह्या एक्झामसाठी? कोणत्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा पास होणं सोपं असणार आहे? आतापासून तयारीला सुरुवात कशी करावी जे नवीन विद्यार्थी असतील? आणि ऑनलाईन क्लास करून सिलेक्शन होईल का? अशा भरपूर सारे प्रश्न तुमच्या मनात असेल तर त्याचं थोडक्यात उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. पहिले बघा, कुणी आतापासून तयारी करायला हवी? जे विद्यार्थी 10वी पास आउट आहे, म्हणजे या एक्झामसाठी 10वी कमीत कमी पास असावं लागतं. 10वी नंतर तुम्ही काही जॉब करत असाल, इतरत्र काही एक्झाम देत असाल किंवा इतर जबाबदाऱ्यांमध्ये असाल, तुम्ही आता विचार करता एसएससी जीडीतनं मला एक पोस्ट मिळवायची आहे जी की सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पोस्टला तुम्हाला खूप सारे काय म्हणूया आपण फॅसिलिटीज पण अवेलेबल आहे. फक्त 5 दिवस काम आहे, 2 दिवस सुट्टी असते. गव्हर्नमेंटच्या सगळ्या सुट्ट्या तुम्हाला ऍप्लिकेबल आहे. सध्या तुम्हाला पेड लीव्ह पण घेता येते. वर्षातनं पेड लीव्ह पण भरपूर सारे तुम्हाला असतात. जास्त लोड पण नसतो. सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये काम करत असताना त्या पोस्टला मिळवायचं असेल तर तुम्हाला कॉम्पिटिशन पण लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण पूर्ण भारतातनं विद्यार्थी फॉर्म भरतात. पूर्ण भारतातून प्रत्येक राज्यामध्ये ह्या जागा असतात. त्यात महाराष्ट्राचा नंबर आहे. सो सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये तयारी करायची असेल तर आतापासून कामाला लागा. त्याचे विषय कोणते कोणते पुढे मी तुम्हाला सांगतो. पात्रता काय? 10वी पास असणारा कोणताही विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतो. 10वी तो रखडत पास झालाय, कसा पास झालाय, किती पर्सेंटेज विचारात घेतले जात नाही. 10वी पास सर्टिफिकेट असलं की तो विद्यार्थी फॉर्म भरणार आहे. 10वीच्या मार्कांवरती सिलेक्शन नसणार आहे. कोणत्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा पास होणं सोपं आहे? हा खूप चांगला प्रश्न आहे. जे विद्यार्थी महाराष्ट्रातील इतर सरळ सेवेच्या एक्झाम किंवा महाराष्ट्रातील पोलीस भरतीची एक्झाम तुम्ही जर देत असाल, सरळ सेवेतनं आता बऱ्याचशा एक्झाम झाल्या, ग्रामसेवक, तलाठी, नगर परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, नाही का, ह्या सगळ्या एक्झामचा थोडंसं स्ट्रक्चर जर बघितलं तर कॉमन सब्जेक्ट इथे आहे. सो ते जे विद्यार्थ्यांचा अभ्यास झाला ते विद्यार्थ्यांना ही एक्झाम क्रॅक करणं खूप सोपं जाणार आहे. सो थोडासा एसएससीचा आवाका जर तुम्ही लक्षात घेतला, डेप्थ लक्षात घेतली तर ह्या एक्झामला क्रॅक करणं तुम्हाला सोपं जाणार आहे. त्यातल्या पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना तर खूपच सोपं जाणार आहे. सो त्या विद्यार्थ्यांनी पोलीस भरती पण आता आली आहे. 17,000 जागा आहे. 22-23 लाख विद्यार्थ्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेले आहेत. तसं जीडीची सुद्धा एक चांगली क्रीम पोस्ट आहे तुमच्यासाठी. सो तुम्हाला हा पोलीस भरतीचा अभ्यास करता करता इथे पण हा अभ्यास तुमचा होतो. फक्त जीके जीएस थोडासा विषय सोडला ना तर उर्वरित 3 सब्जेक्टचा अभ्यास तुमचा बऱ्या प्रमाणात झालेला असतो. इथे लँग्वेजमध्ये फक्त मराठी नाहीये, इंग्लिश आहे. मात्र आतापासून तयारीला सुरुवात कशी करावी? जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी आता या आपल्या युट्यूब चॅनलवरती ना सगळ्या विषयांचे सिरीज चालणार आहे, फ्री स्वरूपात चालणार आहे. ह्या सगळ्या सिरीज तुम्ही बघत चला. काही आपण सिरीज ऑलरेडी घेतलेल्या आहेत. आपण एसएससी जीडीची बॅच पण घेतलेली आहे, बॅचेस पण चालू आहेत. सो तुम्हाला शक्य असेल तर, म्हणजे मार्गाची गरज असेल तर फक्त 999 रुपयामध्ये ह्या बॅचेस तुमच्यासाठी अवेलेबल आहे. सो लगेच ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता, ज्या बॅचमध्ये तुम्हाला विशेष लेक्चर्स अवेलेबल आहेत. त्या विषयाचे सेपरेट लेक्चर अवेलेबल आहेत. म्हणजे ह्या बॅचला तुम्ही जर जॉईन केलं, बघा ही बॅच आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे, बरोबर. यामध्ये तुमच्या ह्या सगळ्या एक्झामची तयारी होऊन जाते. बघा यामध्ये ही जी टीम जर तुम्ही बघितली, नुसता मी सुद्धा इथे अवेलेबल आहे. बाळासाहेब बोडके सर तुमचं इंग्लिश घेणार आहे. गेली 15 वर्षापासून शिकवण्याचा अनुभव त्यांचा आहे. कोणत्या एक्झामला कोणत्या टॉपिकवर कसे प्रश्न येतात हे अगदी तंतोतंत सांगायचं काम आपली ही फॅकल्टी म्हणजे बोडके सर करत असतात. तुम्ही त्यांचे लेक्चर युट्यूबवर जाऊन बघा. तेवढं जरी केलं तर 100% तुम्ही त्या इंग्लिशमध्ये आउट ऑफ मार्क मिळवणार. असे काही एक्झाम्पल मागील विद्यार्थ्यांचे आहे आपल्याकडे. सागर हंगे सर तुम्हाला सामान्य ज्ञान या विषयामध्ये मार्गदर्शन करणार आहे, जे की पॉलिटी विषय त्यांचा मेजर आहे. पॉलिटीतले अगदी बारकावे, अगदी कलम सांगण्याचं हातोटी तुमची सागर हंगे सरांची आहे. नंतर किरण पाटील सर अंकगणित आहे. अंकगणित शिकायचं म्हटलं तर किरण पाटील सरांकडनं शिकलं पाहिजे. त्यांची युट्यूबवर लेक्चर पण टाकले आपण, तुम्ही एकदा बघा. अगदी तुम्हाला तुमच्या लेवलला जाऊन तुमच्या भाषेत समजून सांगण्याचं स्किल त्यांच्याकडे आहे. तुम्हाला गणित विषय जर अवघड वाटत असेल तर एकदा लेक्चर अटेंड करून बघा. अमोल गाडेकर सर बाप माणूस आहे. करंट मध्ये जर आपण बघितलं तर करंट तुम्हाला अगदी तोंडपाठ करून सांगणारा, अगदी मोजक्या शब्दात थोडक्यात सांगणारा, काय महत्वाचं आहे हे सांगणारे
हे आपले अमोल गाडेकर सर आहे. योगेश बोबडे सर, बुद्धिमत्ता, डोक्याचा भाग वापरायचा इथे आणि ते तुम्हाला शिकायचं असेल म्हणजे लॉजिकल थिंकिंग कसं ग्रो करावं, त्या उदाहरणाला कसं सोडावं हे सांगणारी ही टीम आपल्याकडे अवेलेबल आहे. ही सगळी टीम तुम्हाला प्रॉपर गायडन्स करते. ही बॅच तुमची 3 जून 2024 पासून स्टार्ट होते. सो लगेच ह्या बॅचला तुम्ही जॉईन करा. बॅच एक परीक्षा अनेक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असतात, लक्षात घ्या. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे आणि ही चालू होते 3 जून पासून. आताच ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. काही शंका असेल तर नक्की आमच्या खालच्या नंबरवरती कॉल करून माहिती घ्या. आता बघा, तयारी करत असेल तर ऑनलाईन क्लास कितपत तुम्हाला योग्य असणार आहे. सिलेक्शन होईल का तर 100% गॅरंटेड होणार. हे मी बोलत नाहीये तर मागील आपले रिझल्ट बोलतात. तुम्ही जर बघितले असेल, युट्यूब तुम्ही बघत असाल, आमची रिझल्ट बघितले असेल तर मागील सरळ सेवेतले रिझल्ट बघा, मागील MPSCतले रिझल्ट बघा, मागचे SSCतनं आता एक बॅच आपली कंटिन्यू झाली कंप्लीट, ते मुलांचे रिझल्ट येणं पेंडिंग आहे. सो असे भरपूर सारे रिझल्ट, शिक्षक भरतीचे रिझल्ट आहे, त्यानंतर नगर परिषद आहे, नगरपालिका आहे, कृषी सेवक आहे, याचे रिझल्ट बघा. सो खूप जास्त हे सगळे सरळ सेवेच्या एक्झाम मधून पास झाले विद्यार्थी जो की अभ्यास तुम्हाला इथे करायचा आहे. सो रिझल्ट तुम्हाला सांगतील की तुम्हाला ऑनलाईनचा अभ्यास होतो का. ऑनलाईन मध्ये काय होतंय, तुमचा ट्रॅव्हलिंगचा वेळ वाचतो, तुमचा फिजिकल तिथे राहण्यापासून वेळ वाचतो, तिसरं तुमचा अभ्यासासाठी वेळ खूप जास्त मिळतो, चौथं तुमचं फूड, तुमचं रेसिडेन्सचा एक्सपेन्स वाचतो घरी बसून तुम्हाला. आणि हे जे लेक्चर आहे तुम्ही किती वेळेस बघू शकता, रिपीटेड बघू शकता, फॉरवर्ड करून बघू शकता, मागे करून बघू शकता, पर्टिक्युलर टॉपिक बघू शकता. हे एक्झाम होईपर्यंत तुम्हाला हे सगळे अनलिमिटेड व्ह्यू आहे, फार कमी फी मध्ये. ऑफलाईन मध्ये तुम्हाला हे फॅसिलिटी मिळणार नाही. आमचं ऑफलाईन पण आहे ना ऑनलाईन पण आहे. तुम्ही ऑफलाईन पण नाशिकमध्ये ब्रांच आहे, पुण्यामध्ये ब्रांच आहे, ऑफलाईन पण येऊ शकता. पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की ऑनलाईन मधून सुद्धा अभ्यास खूप चांगल्या प्रमाणे होऊ शकतो, घरी बसून अभ्यास तुमचा होऊ शकतो. सो डेफिनेटली ऑनलाईन मधनं सिलेक्शन खूप जास्त प्रमाणात आहे, खात्री बाळगा. बॅचेस मध्ये तुम्हाला हे सगळं मिळेल. बघा, तुम्हाला नोट्स पण अवेलेबल आहे, PDF नोट्स स्वरूपात तुम्हाला आम्ही पाठवतो. दुसरं टेस्ट अवेलेबल आहे, मल्टिपल टेस्ट आहे, खूप जास्त टेस्ट तुमच्यासाठी अवेलेबल आहे. डाऊट क्लिअरिंग सेशन आहे, आपल्या फॅकल्टी तुम्हाला अवेलेबल असतात, मेंटोरिंग पण करतात, त्या तुमच्याशी बोलतात पण. सो हे फॅसिलिटी तुम्हाला ऑनलाईन पण भेटणार आहे. त्यानंतर आता बघितलं तर ही एक्झाम जी आहे कॉन्स्टेबल JD, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या पोस्ट असतात बघा. सेंट्रल आर्म पोलीस फोर्स, ज्याला आपण CAPF म्हणतो, NIA, SSCF, रायफलमॅन GD आणि आसाम रायफल, या सगळ्या वेगवेगळ्या पोस्टसाठी ही जाहिरात येते GDची. जी जाहिरात येणार आहे 27 ऑगस्ट 2024 आणि एक्झाम होऊ शकते डिसेंबर 2024 किंवा जानेवारी 2025 एक्झाम होऊ शकते. 6 महिने तुमच्या हातात आहे. 6 महिन्यात तुमचं प्रॉपर मार्गदर्शन मला मिळालं, प्रॉपर तुम्ही वेळी अभ्यास केला, योग्य दिशेने अभ्यास केला तर ही एक्झाम तुम्ही या पहिल्या अटेम्प्ट मध्ये सुद्धा क्रॅक करू शकता. लक्षात घ्या. आता ह्या एक्झामचं क्वालिफिकेशन जर बघितलं तर पहिले एज्युकेशन मध्ये बघा, तुम्हाला 10वी पास असणारा विद्यार्थी एक्झाम देऊ शकतो किंवा 10वीच्या इक्विव्हॅलंट तुमचं जे काही शिक्षण असेल तो विद्यार्थी ही एक्झाम देऊ शकतो. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, एज लिमिट काय तुम्हाला 18 ते 23, ओपन साठी 18 ते 23 एज लिमिट आहे. तुम्ही कॅटेगरीमध्ये जर गेलात, SC/ST ला 5 वर्ष शिथिल आहे म्हणजे वयाच्या 28 पर्यंत एक्झाम देऊ शकतो. OBC मध्ये 3 वर्ष म्हणजे 26 वर्षापर्यंत एक्झाम देऊ शकतो, OBC असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचा AWS. आणि एक सर्व्हिसमॅनला सर्व्हिस नंतर 3 वर्ष रिलॅक्सेशन आहे. आता हे सर्टिफिकेशन जे असतात ना कॅटेगरीचे, हे सुद्धा तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचे लागतात, स्टेट गव्हर्नमेंटचे चालत नाही. सो ती पण प्रोसेस तुम्ही आत्ताच करून ठेवा, सेंट्रल गव्हर्नमेंटचे हे सर्टिफिकेट काढून ठेवा. ओके. दुसरा मुद्दा आहे की ह्या एक्झामचा स्कीम कशी आहे बघा. ही एक्झाम म्हणजे काय, डायरेक्ट एक्झाम आणि डायरेक्ट सिलेक्शन आहे. एक्झाम आणि डायरेक्ट काय तुमचं डायरेक्ट सिलेक्शन होत आहे, एकच एक्झाम आहे. मग ती एक्झाम कशी होते बघा. जनरल इंटेलिजन्स रिझनिंग, ज्याला आपण रिझनिंगच म्हणूया आपल्या भाषेत, 20 प्रश्न 40 मार्कांसाठी, प्रत्येक प्रश्नात 2 मार्क आहे. नंतर GK आणि GA, जनरल नॉलेज आणि जनरल अवेअरनेस, जो तुम्हाला म्हटलं की हा सब्जेक्ट तुम्हाला थोडा सगळ्यांनाच अवघड जातो, त्याचा अभ्यास करावाच लागतो आणि हा तुमचा स्कोरिंग सब्जेक्ट आहे. म्हणजे हा ठरवणार आहे तुमचा स्कोर, हा ठरवणार आहे तुमचं सिलेक्शन. 20 प्रश्न 40 मार्कांसाठी आहे. त्यानंतर इथे आहे मॅथमॅटिक्स आहे, 20 प्रश्न 40 मार्कांसाठी. आणि इंग्लिश और हिंदी आहे, इंग्लिश घेतलं तर 20 प्रश्न 40 मार्कांसाठी. आता याच्यावरती शिकवणार आपल्या पूर्ण फॅकल्टी सेपरेट आहे, प्रॉपर त्या टॉपिकवरती भर देऊन लक्ष तुम्हाला शिकवलं जात आहे. ही एक्झाम तुमची असते टोटल बघितलं तर 80 प्रश्न आहे आणि 120 मार्कांसाठी आहे. 80 प्रश्न तुम्हाला 60 मिनिटांमध्ये म्हणजेच 1 तासामध्ये सोडवायची. ऑनलाईन एक्झाम आहे, CBT आहे, निगेटिव्ह मार्किंग नाही, याला ऑनलाईन एक्झाम आहे. ते कशी सोडवायची, क्वेश्चन पेपर कसं, सगळं गायडन्स तुम्हाला या चॅनलवरती मिळणार आहे. सो या चॅनलवरती डेली व्हिजिट करत चला, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.
ती तुम्हाला पूर्ण माहिती मिळणार आहे. आणि त्याच्यापेक्षा अजून सोपं की ह्या एक्झामला डायरेक्ट तुम्ही जर आता शक्य असेल आणि मार्गदर्शनाची तुम्हाला गरज असेल तर ही बॅच तुम्हाला अवेलेबल आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात अवेलेबल आहे. फक्त 1499 रुपयात अवेलेबल आहे. ही पूर्ण टीम तुम्हाला इथे गायडन्स करणार आहे. 3 जून पासून ही बॅच चालू होते. सो लगेच ऍप डाउनलोड करा. काही शंका असेल तर खालच्या नंबरवरती कॉल करून विशेष माहिती घेऊ शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुर्तास थांबतो. धन्यवाद.